हाय स्टुडंट, आपला न्यू टॉपिक आहे क्रॅमर्स रूल किंवा त्याला आपण ऑलमध्ये म्हणतो डिटर्मिनंट मेथड। या मेथड नुसार आपल्याला लिनियर इक्वेशन हे सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्या इक्वेशनचं सोल्युशन करायचं आहे, म्हणजेच व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत। फॉर एक्झाम्पल मध्ये x आणि y च्या। मग डिटर्मिनंट मेथड किंवा क्रॅमर्स रूल मेथड कशा प्रकारे आहे हे आपण समजून घेऊ। आपल्याला या मेथडनुसार प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले असतील, त्या इक्वेशनला आपण प्रॉपर मध्ये कन्वर्ट करायचं आहे। ते दोन इक्वेशन आपण कशा प्रकारचे घेणार बघा। ते दोन इक्वेशन आपले असे असतील, कन्सिडरिंग अ इक्वेशन, अशा प्रकारचे दोन इक्वेशन्स आपण कन्सिडर केले। a1x b1y इज इक्वल टू c1। बघा, व्हेरिएबल झाले आपल्याकडे x आणि y। x चा कोएफिशिएंट आहे a1, y चा कोएफिशिएंट आहे b1। तसं आपण ab च घेतो, पण a1 b1 का घेतलं, कारण आपल्याला दोन इक्वेशन घ्यायचे आणि जी कॉन्स्टंटची किंमत आहे ती ऑदर साइडला असणं आवश्यक आहे जेव्हा आपण क्रॅमर्स नुसार प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो। दुसरे इक्वेशन आहे आपल्याकडे a2x b2y इज इक्वल टू c2। कारण दोन इक्वेशन वेगवेगळे आहेत त्यामुळे आपण त्यांचे जे कोएफिशिएंट आहेत ते सुद्धा वेगवेगळे घेतले। व्हेरिएबल तर सेम असणार आहेत x आणि y। आता बघा, याच्यामध्ये काही टप्पे असणार आहेत, ते टप्पे कसे बघा। यामध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल d फाइंड आउट करणार। d कशा प्रकारे फाइंड आउट करणार बघा। एकदम सिंपल फॉर्मॅट आहे d चा। आपण घेणार याच्यामध्ये बघा a1 a2 म्हणजे x चे जे कोएफिशिएंट आहेत पहिल्या इक्वेशन मधला आणि दुसऱ्या इक्वेशन मधला, याला असं कॉलम मध्ये मांडलं a1 a2। नंतर y चे मांडणार b1 b2। आता याला सॉल्व्ह कसं करायचं हे तुम्हाला माहित आहे। आपण असा मल्टिप्लिकेशन करतो, म्हणजे हे मल्टिप्लिकेशन येणार तुमचं a1 b2, नंतर हे मल्टिप्लिकेशन येणार, म्हणजे इथे साइन येणार मायनस a2 b1। याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला एक d ची काहीतरी व्हॅल्यू निघणार। त्यानंतर आपण फाइंड आउट करणार dx। बघा dx कसा फाइंड आउट करायचा आहे। a1 a2 जो आपण आधी d मध्ये घेतला a1 a2 याला रिप्लेस करायचं। बघा, जेव्हा तुम्हाला dx काढायचा तेव्हा तुम्ही a1 a2 ला रिप्लेस करून तिथे घेणार c1 c2। बघा, a1 a2 ला मी रिप्लेस केलं आणि तिथे घेतलं c1 c2, म्हणजे माझे b1 b2 ऍज इट इज असतील। बघा, b1 b2 ऍज इट इज d मध्ये। जेव्हा मला dx काढायचा आहे, मी याला सॉल्व्ह कसं करणार बघा। त्याच पद्धतीने हाच आपला क्रॉस मल्टिप्लिकेशन असतो, म्हणजे इथे येणार आपलं c1 b2, या दोनचा गुणाकार, मायनसचं साइन, नंतर हा गुणाकार c2 b1। हे आपण फाइंड आउट केलं dx। आता आपण फाइंड आउट करणार dy। बघा dy आपण, आता जो आपला d आहे d कडे यायचं। आता कोएफिशिएंट b1 b2 चे रिप्लेस करायचे, b1 b2 रिप्लेस करायचा बाय c1 c2। आता a1 a2 ऍज इट इज ठेवायचे। बघा a1 a2 ऍज इट इज, a1 a2 ऍज इट इज। आता b1 b2 ला रिप्लेस करायचं c1 c2 ला। बघा c1 c2, तेच सॉल्व्ह करण्याची पद्धत आपली। हा असा गुणाकार, म्हणजे येणार तुमचं a1 c2 मायनस a2 c1। याला सॉल्व्ह केल्यानंतर d ची व्हॅल्यू आली, नंतर याला सॉल्व्ह केल्यानंतर dx आली, dy आली। आता फायनली सोल्युशन कशा प्रकारे काढायचं बघा। x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे। x ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार बघा। dx बाय d, आपण इथे dx काढलेला आहे, त्याला आपण मध्ये घ्यायचं d। प्रॉपर लक्ष द्या, x काढायचा म्हणजे dx बाय d। जेव्हा आता आपल्याला y फाइंड आउट करायचा आहे तेव्हा आपण घेणार dy बाय d। y फाइंड आउट करायचा म्हणजे dy बाय d। या प्रकारे तुम्हाला इथे x ची आणि
y ची व्हॅल्यू भेटेल, म्हणजे हेच तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असेल. कळालं? एकदम सिंपल डिटर्मिनंट मेथड आहे. आता आपण बघू डिटर्मिनंट मेथडवर, क्रॅमर्स रूल मेथडवर बेस प्रॅक्टिस सेट 1.3 मधला थर्ड क्वेश्चनचं काय म्हणणं आहे बघा. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल मेथड. त्यामधला पहिला प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. यामध्ये दोन इक्वेशन दिलेले आहेत, फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन. या इक्वेशनला आपण फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन करून घेणार आपल्या आन्सर मध्ये, आणि राईट डाऊन करता वेळेस ही काळजी घेणार आपण की जी कॉन्स्टंट ची किंमत आहे ती त्या साइडला कन्वर्ट करणार. तुम्ही जर या दोन्ही इक्वेशनचं जर ऑब्झर्वेशन केलं तर व्हेरिएबल x आणि y आहेत आणि ते दोन्ही टर्म एका साइडला आहेत आणि कॉन्स्टंट ची किंमत अदर साइडला ऑलरेडी आहे. दोन्ही प्रॉब्लेम मध्ये आहे, त्यामुळे आपल्याला याला जास्त चेंजेस करण्याची आवश्यकता पडणार नाही. मग आपण हे दिलेले इक्वेशन फर्स्ट ऑफ ऑल लिहून घेऊ बघा. कोणते कोणते इक्वेशन्स आहेत. फर्स्ट इक्वेशन आहे आपलं 3x minus 4y is equal to 10. सेकंड इक्वेशन आहे आपलं 4x plus 3y is equal to 5. हे दोन इक्वेशन्स आहेत आपल्याकडे. आता या दोन इक्वेशन्सला कंपेअर करू आपण, आणि कंपेअर करून आपण ज्या आधीच्या याच्यामध्ये सांगितलं मी तुम्हाला दोन इक्वेशन मांडले होते जनरल मध्ये. a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 हे पहिलं मांडलं होतं. त्यानंतर मांडलं होतं a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. त्याच्यानुसार आपण a1 b1 c1 ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करू बघा. या इक्वेशन मधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याला आपण a1 b1 c1 म्हणू. यामधल्या ज्या त्याला a2 b2 c2 म्हणू बघा. तर a1 इज इक्वल टू 3 कॉमा b1 बघा b1 किती येणार पहिल्या इक्वेशन मधला आहे. त्यानंतर c1 बघा किती येणार, c1 येणार 10. त्यानंतर येणार आपला दुसऱ्या इक्वेशन मधले आपण घेणार a2 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 4, b2 ची व्हॅल्यू येणार 3 बघा केअरफुली. त्यानंतर c2 ची व्हॅल्यू येणार 5. या व्हॅल्यू कशा घेतल्या तुम्हाला कळालं असेल. पहिल्या याच्यामध्ये जे आहेत व्हेरिएबलचे कोएफिशियंट याला म्हणणार आपण a1 b1 c1, यामधल्यांना म्हणणार a2 b2 आणि c2. आता फाइंड आउट करायचं आपल्याला d. बघा d कसा फाइंड आउट करायचं मी आधी सांगितलेलं आहे तुम्हाला. d फाइंड आउट करताना आपण कोणकोणत्या गोष्टी घेतो बघा. d फाइंड आउट करताना घेतो आपण a1 a2 मी तुम्हाला सांगितलं a1 a2 घ्यायचा. त्यानंतर घ्यायचे b1 b2 घेऊ आपण. आता याला व्हॅल्यू पुट करू बघा. देन नेक्स्ट स्टेप a1 ची व्हॅल्यू आपल्याकडे 3 बघा. a1 ची व्हॅल्यू आहे 3. मग a2 ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे. b1 ची व्हॅल्यू किती आहे -4 आहे. b2 ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. मग याला सॉल्व कसं करायचं, सॉल्व करण्याची पद्धत सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आपण फर्स्ट ऑफ ऑल हा असा प्रोडक्ट घेतो, मीन्स 3 into 3. त्यानंतर आपल्या डिटर्मिनंट मधलं साइन असते मायनसचं. मग आपल्याला हा गुणाकार करायचा आहे -4 ही व्हॅल्यू इंटू 4 म्हणजेच काय येणार बघा. नेक्स्ट स्टेप मध्ये 3 into 3 9 plus 4 into 4 16. 9 plus 16 25. हियर आहे आपल्याकडे d ची व्हॅल्यू. आता आपण काढणार dx ची व्हॅल्यू. बघा dx ची व्हॅल्यू कशी काढणार आपण. dx जेव्हा आपल्याला dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तेव्हा आपण a1 a2 च्या कोएफिशियंटला c1 c2 ने रिप्लेस करणार. जेव्हा आपल्याला dx ची व्हॅल्यू काढायची तेव्हा आपण a1 a2 ला रिप्लेस करणार. कशाने c1 c2 ने. आणि जेव्हा आपल्याला dy ची व्हॅल्यू काढायची आहे तेव्हा आपण b1 b2 ला रिप्लेस करणार c1 c2 ने. बघा a1 a2 ला रिप्लेस करू आपण c1 c2 म्हणजे b1 b2 ऍज इट इज. आता याला करू आपण सॉल्व.
त्यासाठी आपण व्हॅल्यू पुट डाउन करू. बघा डिटरमिनंट मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. C1 C2 मीन्स 10 and 5, 10 and 5. B1 B2 म्हणजेच -4 3, -4 and 3. याला करू आपण सॉल्व. बघा 10 into 3, 10 into 3 माइनस इन ब्रॅकेट -4 into 5. नेक्स्ट स्टेप मध्ये काय येणार बघा. 10 into 3 30, minus into minus plus 4 into 5 20, 30 plus 20 which is equal to 50. ही आली आपल्याकडे dx ची व्हॅल्यू. आता आपण फाइंड आउट करणार dy. dy कसा फाइंड आउट करायचा बघा. dy फाइंड आउट करायचं आहे म्हणजे आपण कोणाला रिप्लेस करणार. आता आपण b1 b2 ला रिप्लेस करणार. a1 a2 ऍज इट इज ठेवणार. a1 a2 ऍज इट इज. b1 b2 च्या जागेवर घेणार आपण. या b1 b2 च्या जागेवर c1 c2 c2. बघा आपण व्हॅल्यू ठेवू आणि याला सॉल्व करू. कशा प्रकारे येणार बघा आन्सर. a1 आहे आपल्याकडे 3, a2 आहे आपल्याकडे 4. त्यानंतर C1 किती आहे आपल्याकडे मग बघा. C1 आहे आपल्याकडे 10 आणि C2 आहे 5. त्याच पद्धतीमध्ये आपण याला सॉल्व करणार. 3 into 5 minus 10 into 4 म्हणजे याचा आन्सर येणार 3 into 5 15 minus 40, 50 minus 40 25, बट साइन येणार मायनसचं. ही झाली आपली व्हॅल्यू dy ची. बघा आपण d फाइंड आउट केलेला आहे, dx फाइंड आउट केलेला आहे, dy फाइंड आउट केलेला आहे. इथे आपलं फायनल आन्सर संपलं नाही. आता आपल्याला आपलं फायनल आन्सर कसं काढायचं आहे बघा. x काढायचं आहे. x कसा काढणार आपण. dx by d. कोण आहे dx बघा. dx आहे तुमच्याकडे 50 अपॉन d किती आपल्याकडे 25 म्हणजे आन्सर आलं 2. ही झाली x ची व्हॅल्यू. y ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार आपण बघा. dy by d. dy आपण जस्ट काढला -25 अपॉन हे मायनस आलेले -25 अपॉन d ची व्हॅल्यू आहे पॉझिटिव्ह 25 म्हणजे इथे आन्सर येणार -1. कळालं. हे झालं आपलं याचं आन्सर x आणि y ची व्हॅल्यू. तुम्ही स्नॅपशॉट घेऊन लिहून घेऊ शकता. याच्यामधला प्रॉब्लेम सेकंड. आता हा जो सेकंड नंबरचा प्रॉब्लेम आहे तर याच्यामध्ये जे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आहेत बघा. हा एक इक्वेशन्स आहे आणि हे एक इक्वेशन्स आहे. हे दोन्ही इक्वेशन ऑलरेडी आपल्याला ग्रामर मधून सॉल्व करता वेळेस ज्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे त्या फॉर्मॅट मध्ये प्रॉब्लेम्स नाही आहेत. म्हणजे दोन व्हेरिएबल एका साइडला आणि कॉन्स्टंटची किंमत अदर साइडला पाहिजे पण ते ऑलरेडी नाहीये तर आपण त्याला ऑलरेडी त्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करू. बघा जे फर्स्ट इक्वेशन आहे आपलं 4x प्लस 3y मायनस 4 इक्वल टू 0. मग याला आपण कसं कन्वर्ट करू शकतो बघा. 4x प्लस 3y ही कॉन्स्टंट या साइडला आहे त्याला त्या साइडला पाठवून द्या. -4 तो झाला +4. हे झालं पहिलं इक्वेशन. सेकंड इक्वेशन बघा 6x इज इक्वल टू 8 - 5y म्हणजे इथे काय झालेलं आहे एकच व्हेरिएबल इकडे आहे. दुसऱ्या व्हेरिएबलला आपल्याला इकडे आणायचं आहे. 6x हा इकडे आला तो झाला +5y. 8 ला आपण त्याच साइडला जिथे आहे तिथेच ठेवलं त्यामुळे त्याचे साइन चेंज होणार नाही. आता आले बघा दोन्ही व्हेरिएबल एका साइडला कॉन्स्टंट या साइडला, दोन्ही व्हेरिएबल एका साइडला कॉन्स्टंट या साइडला. जोपर्यंत प्रॉब्लेम या फॉर्मॅट मध्ये येत नाही तोपर्यंत ग्रामर रूल अप्लाय करायचा नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आता याला आपण कंपेअर करू. हियर वी कॅन कंपेअरिंग विथ a1x
प्लस b1y इज इक्वल टू c1 त्याच्यासोबत जर कम्पेअर केलं तर a1 ची व्हॅल्यू किती असणार आपल्याकडे a1 इज इक्वल टू 4 b1 इज इक्वल टू 3 c1 इज इक्वल टू 4. सेकंड इक्वेशन मध्ये आपण बघू a2 किती झाला 6 b2 झाला 5 अँड c2 झाला 8. आता आपण फाइंड आउट करू डिटर्मिनंट d. बघा d आपण कशा प्रकारे फाइंड आउट करणार d ऑलवेज फाइंड आउट बाय टेकिंग a1 a2 b1 b2 व्हॅल्यू पुट डाउन करू आपण यांच्या. आता बघा a1 आहे 4 6 a2 3 5. आता यांचा आपण घेऊ मल्टिप्लिकेशन म्हणजे ज्याला सॉल्व करू 4 into 5 minus 3 into 6 4 into 5 that is 20 minus 18 it gives 2. it is the value of d. तर आता आपण फाइंड आउट करू d x. बघा dx कशा प्रकारे फाइंड आउट करायचं आहे dx will be find a1 a2 is replaced by c1 c2 ने रिप्लेस करतो आपण. a1 a2 ला कशाने रिमूव्ह करायचं आहे c1 c2 ने आणि b1 b2 ऍज इट इज ठेवायचे आहे. a1 a2 जागेवर ठेवणार आपण c1 c2 आणि b1 b2 जागेवर ठेवणार आपण तेच ऍज इट इज. व्हॅल्यू पुट डाउन करू आपण याला. आता बघा ज्या व्हॅल्यूज आहेत c1 c2 4 8 b1 b2 3 5. आता याला करू सॉल्व. इथे आपण समोर सुद्धा सॉल्व करू शकतो 4 into 5 and minus 20 3 into 8 minus 24 याला minus 4 ही झाली आपल्याकडे d x ची व्हॅल्यू. आता आपण फाइंड आउट करू dy फाइंड आउट करताना आपण काय करणार बघा यामध्ये a1 a2 ऍज इट इज ठेवणार बट b1 b2 ला रिप्लेस करणार c1 c2 न म्हणजे a1 a2 ऍज इट इज b1 b2 रिप्लेस बाय c1 c2 ठेवू आपण व्हॅल्यू आता याच्यामध्ये a1 a2 4 6 c1 c2 4 8. इथे करू आपण याला सॉल्व. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ 4 into 8 minus 4 into 6 32 24. या दोन्हीची होणार सबट्रॅक्शन. हे उरणार आपल्याला 8. ही झाली आपल्याकडे dy ची व्हॅल्यू. बघा आपण d काढलेला आहे तो आलेला आहे 2 dx आलेला आहे -4 dy आलेला आहे आपल्याकडे 8. आता आपण काढणार x आणि y. x इज इक्वल टू ऑलवेज dx बाय d. dx आहे आपल्याकडे -4 आणि d आहे 2. इट गिव्स -2 बेदोनी 4 y dy बाय d. dy आहे 8 upon 2 means 4. Therefore x is equal to -2 and y is equal to 4. Therefore solution can be write as solution is equal to x comma y is equal to 2 -2 comma 4. हा झाला आपला सेकंड प्रॉब्लेम. ओके बघा आता यामधला आपला थर्ड प्रॉब्लेम आहे x plus 2y is equal to -1 2x minus 3y is equal to 12. हे दोन इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत. जर आपण या इक्वेशनचं जर ऑब्झर्वेशन केलं तर आपण फर्स्ट ऑफ ऑल हे दोन्ही इक्वेशन्स लिहून घेऊ. द गिव्हन इक्वेशन कोणते इक्वेशन्स आहेत बघा. फर्स्ट इक्वेशन्स आहे
x प्लस 2y इज इक्वल टू -1. आपण या इक्वेशनचं जर ऑब्झर्वेशन केलं ते कंडिशन आपल्या लक्षात यामध्ये अशी येते की दोन्ही व्हेरिएबलचे टर्म एका साइडला आहेत आणि कॉन्स्टंटची किंमत अदर साइडला आहे. ज्या प्रकारे आपल्याला पाहिजे त्या प्रकारचा फॉर्मॅट या इक्वेशनचा ऑलरेडी आहे, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये कोणतीही चेंजेस करण्याची आवश्यकता नाही. सेकंड इक्वेशन जर आपण बघितलं तर सेकंड इक्वेशन आहे आपल्याकडे 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. बघा या इक्वेशनचा सुद्धा फॉर्मॅट त्याच प्रकारचा आहे. व्हेरिएबलचे टर्म दोन्ही या साइडला आहेत आणि कॉन्स्टंटची किंमत त्या साइडला आहे. जो फॉर्मॅट आपल्याला पाहिजे त्या प्रकारचा आहे. आता आपण इथे कंपेअर करणार. a1x plus b1y is equal to c1, a2x plus b2y is equal to c2 च्या फॉर्मॅट मध्ये. हियर we can write as a1. बघा a1 ची व्हॅल्यू काय येणार आपल्याकडे? a1 is equal to याचा कोएफिशिएंट किती असतो? 1. a1 is equal to 1, b1 is equal to 2 and 1 is equal to -1. आता आपण बघणार सेकंड इक्वेशन मधल्या व्हॅल्यूज. a2 equal to 2, b2 equal to -3 and c2 equal to 12. आता आपण फाइंड आउट करत असतो d. हाऊ टू फाइंड d? d is equal to काय घेतो आपण बघा a1 a2 फर्स्ट त्याच्यामध्ये कॉलम मध्ये, b1 b2 घेतो. व्हॅल्यू पुट डाउन करू आपण a1 a2 b1 b2 च्या. a1 ची व्हॅल्यू आहे 1, a2 ची व्हॅल्यू आहे 2, b1 ची व्हॅल्यू आहे 2, b2 ची व्हॅल्यू आहे -3. याला सॉल्व कशा प्रकारे करायचं बघा. सॉल्व करण्याची आपली पद्धत आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. मीन्स बघा 1 into -3, 1 into -3 मायनस फॉर्म्युला मधला असतो आपला. नंतर हा मल्टिप्लिकेशन 2 into 2. बघा काय येणार आपल्याकडे 1 into 3 that is 3 but -3 -4 दोन्हीची होणार ऍडिशन साइन मायनसचं. देअरफॉर -7 ही झाली आपल्याकडे d ची व्हॅल्यू. d फाइंड आउट केलेला आहे. आता आपण फाइंड आउट करू dx. dx फाइंड आउट कसा करणार बघा. dx इज इक्वल टू आपण a1 a2 ला रिप्लेस करतो c1 c2 ने. मीन्स c1 c2 and b1 b2 as it is b1 b2. व्हॅल्यू पुट डाउन करू आपण याच्या. बघा व्हॅल्यू कशी आहे तिला. c1 means -1, c2 means 12, that is b1 b2 2 -3 2 -3. याला करू आपण सॉल्व. बघा याला सॉल्व कसं करणार आपण. पहिले मल्टिप्लिकेशन असं म्हणजे कोणाकोणाचं मल्टिप्लिकेशन करणार आपण बघा. -1 -3 चं मल्टिप्लिकेशन फॉर्म्युला मधला -2 into 12. याला करू आपण सॉल्व. मायनस इंटू मायनस प्लस 1 into 3 that is 3 -24 and 3 यांचे होणार सबट्रॅक्शन साइन मायनसचं. ते येणार तुमच्याकडे 21. ही झाली आपल्याकडे कशाची व्हॅल्यू dx ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. आता आपण फाइंड आउट करू dy ची व्हॅल्यू. dy आपण कशा प्रकारे फाइंड आउट करणार बघा. dy जेव्हा आपण dy फाइंड आउट करतो त्यामध्ये आपल्याला काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. आता a1 a2 ऍज इट इज असतो. b1 b2 ला रिप्लेस करतो आपण c1 c2 न. व्हॅल्यू पुट डाउन करू आपण. व्हॅल्यू बघा a1 a2 च्या आहेत आपल्याकडे 1 and 2 1 2 आणि c1 c2 च्या आहेत -1 12. याला करू आपण सॉल्व. बघा याला सॉल्व कशा प्रकारे करणार. मल्टिप्लिकेशन 1 into 12 मायनस हा -1 आणि हा 2
नेक्स्ट स्टेप मध्ये काय येणार बघा, 12 मायनस मायनस प्लस, दॅट इज 14. ही आली आपल्याकडे dy ची व्हॅल्यू. आपण d फाइंड आउट केलेला आहे, dx फाइंड आउट केलेला आहे, dy फाइंड आउट केलेला आहे. आता आपल्याला करायचं आहे फायनली सोल्युशन. मीन्स वी कॅन फाइंड आउट solution. First of all, to find x. Now x will be found out by dx by dy. So dx is, बघा dx काय येणार, -21 upon dy, that is -7. मायनस मायनस गेट कॅन्सल, 7×21. ही आली आपल्याकडे x ची व्हॅल्यू. y फाइंड आउट कशा प्रकारे करणार आपण बघा, dy बाय dy आहे 14 अपॉन -7 means -2. therefore final solution is x, y 3 -2. कळालं असेल तुम्हाला. बघा स्नॅपशॉट घेऊन घ्या. यामध्ये आता आपला प्रॉब्लेम नंबर 4. बघा प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये दोन इक्वेशन्स आहेत. 6x - 4y = -12, 8x - 3y = -2. जर आपण या इक्वेशनला राईट डाऊन जर करून घेतलं, राईट डाऊन द गिव्हन इक्वेशन्स. बघा फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशनला मी लिहिलं. ही इक्वेशन ऑलरेडी ज्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहिजे ग्रामर नुसार प्रॉब्लेम सॉल्व्ह करता वेळेस ऑलरेडी दोन्ही इक्वेशन्स त्याच फॉर्मॅटमध्ये आहेत. व्हेरिएबलचे बोथ टर्म एका साइडला आहेत दोन्ही याच्यामध्ये आणि कॉन्स्टंट अदर साइडला आहे. सरळ आता आपण याला कंपेअर करून व्हॅल्यू फाइंड आउट करणार a1 a2 b1 b2 c1 c2 च्या. सो हियर a1 is equal to 6, b1 is equal to -4 and c1 is equal to -12. आता आपण व्हॅल्यू फाइंड आउट करणार a2 आहे आपल्याकडे 8, b2 आहे -3, c2 आहे -2. आता आपण फाइंड आउट करणार d. सो d विल बी फाइंड आउट हियर d a1 a2 b1 b2. so next step, put down the value of a1 a2 b1 b2. 6 8 -4 -3. याला करू आपण सॉल्व. मल्टिप्लिकेशन्स नाव 6 into -3. आता आपला फॉर्म्युला मधला डिटर्मिनंट मधला -4 into 8 -18 प्लस 32. दोन्हीची सबट्रॅक्शन साइन पॉझिटिव्हचं. ही आली आपल्याकडे d ची व्हॅल्यू. आता आपण फाइंड आउट करू dx. सो a1 a2 रिप्लेस बाय c1 c2 b1 b2 as it is, b1 b2. Put down the values now. c1 will be -12 and c2 will be -2. b1 b2 -4 -3. To solve it now, you can observe now -12 into -3. फॉर्म्युला मधला -4 into -3. Here now minus into minus plus 36 minus into minus plus and plus into minus minus, so it will be 12. So it remain 28. It is the value of dx. आता आपण फाइंड आउट करू dy. So dy will be find out
here now dy. So a1 a2 get as it is a1 a2, b1 b2 replaced by c1 c2, a1 a2 that is 6 8 6 8, c1 c2 c1 c2 minus 12 minus 2. नेक्स्ट स्टेप मध्ये सॉल्व करू आपण याला बघा या प्रकारे मल्टिप्लिकेशन 6 into -2 minus -12 into 8 -12 minus plus 96 minus plus 12 into 8 96. दोन्हीची सबट्रॅक्शन येणार तुमच्याकडे 84 साइन पॉझिटिव्हचं इथे आपल्याकडे डी y ची व्हॅल्यू. आता आपण फाइंड आउट करणार फायनली x आणि y. सो x विल बी फाइंड आउट x dx by d dx will be 28 by d means 14. So 14 is 2, that is 2. Now y dy by d, y will be 84 upon 14 6. Therefore finally solution will be write down x comma y means 2 comma 6. That's our solutions of problem number 4. Problem number 5. Problem number 5 जर तुम्ही ऑब्झर्वेशन पुन्हा एकदा जर केलं तर तुम्हाला लक्षात येईल की व्हेरिएबलची दोन्ही टर्म एका साइडला आहे, कॉन्स्टंटची किंमत ऑलरेडी दुसऱ्या साइडला आहे दोन्ही इक्वेशन मध्ये, म्हणजे इथे आपल्याला चेंजेस करण्याची आवश्यकता नाहीये. आता आपण याच्यामध्ये जर बघितलं तर व्हेरिएबल m आणि n आहे. आतापर्यंत जे आपण प्रॉब्लेम बघितले तर मोस्टली व्हेरिएबल x आणि y होते. आपल्याला काही फरक पडणार नाही, व्हेरिएबल कोणतेही असू शकतात, xy असू शकतो, mn असू शकतो, pq असू शकतो. त्याच्याबद्दल आपण जास्त चेंजेस करण्याची आवश्यकता नाहीये. सो फर्स्ट ऑफ ऑल राइट डाउन आवर गिवन इक्वेशंस नाउ. द गिवन इक्वेशन राइट डाउन करू आपण. 4m plus 6n is equal to 54. Another equation is 3m plus 2n is equal to 28. So it will be compare and to find out the value of a1, a2, b1, b2, c1, c2. So first of all for the first equations, here a1 is equal to 4, b1 is equal to 6, c1 is equal to 54. Now next equation a2 is equal to 3, b2 is equal to 2 and c2 is equal to 28. आता आपण फाइंड आउट करणार d. So d will be find out by taking a determinant a1 a2 b1 b2. Put down the values of a1 a2 and b1 b2. a1 4, a2 3, b1 6, b2 2. आता आपण मल्टिप्लिकेशन करू. 4 into 2 minus 6 into 3. 4 into 2 8, 6 into 3 minus 18 and it will be minus 10. It is the value of d. आता आपण find out करू dx. Now dx will be find out by taking with replacing a1 a2 by c1 c2, c1 c2, b1 b2 as it is. So put down the values of c1 c2 54 28, b1 b2 as it is means 6 and 2. It will be solved now.
first of all the product 54 into 2 minus 6 into 28, that is 108. The product of 54 and 2, 6 into 28, 168. It will be gives minus 60. दोन्हीची सबट्रॅक्शन होणार, साइन मोठ्याचे येणार. ही झाली आपल्याकडे dx ची व्हॅल्यू. आता आपण फाइंड आउट करू dy. सो dy will be find out dy. Here to find out the dy, a1 a2 as it is and b1 b2 replaced by c1 c2. So a1 a2 as it is and b1 b2 is replaced by c1 c2. So put down the values now. a1 a2, that is 4 3, and c1 c2 is 54 and 28. 54 28. Now 4 into 28, 4 into 28 minus 54 into 3, 4 into 28 112 minus 54 into 3 162. या दोन्हीची होणार सबट्रॅक्शन, साइन येणार मायनस च, so it will be minus 50. So it is the value of dy. So here solution can be calculated now. X will be find out by dx by d. Here dx will be minus 60 by minus 10. Minus get cancel. Here 6. Now y dy by d, and dy will be minus 50 upon d will be minus 10. So again minus get cancel. 10 divided to 50, it gives 5. Therefore finally solution is equal to x comma y is equal to 6 comma 5. ओके, एक स्नॅपशॉट नाउ. प्रॉब्लेम नंबर 6. या प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम दिलेले आहेत, दोन इक्वेशन दिलेले आहेत. त्या इक्वेशनला पहिले आपण राइट डाउन करणार. सो फर्स्ट इक्वेशन इज 2x plus 3y is equal to 2. बघा, ही इक्वेशन आपल्याला पाहिजे त्या फॉर्मॅट मध्ये आहे. व्हेरिएबलचे दोन्ही टर्म एका साइडला, कॉन्स्टंटची किंमत अदर साइडला. सेकंड इक्वेशन आहे आपल्याकडे x minus y by 2 is equal to 1 by 2. हे प्रॉब्लेम सुद्धा त्याच टाइपचा आहे. बघा, दोन्ही व्हेरिएबलचे टर्म एका साइडला आहेत, कॉन्स्टंटची किंमत अदर साइडला आहे. आता याला आपण कंपेअर करून a1 a2 b1 b2 c1 c2 चे व्हॅल्यू फाइंड आउट करू. सो हियर a1 चा आन्सर येणार आपल्याकडे 2, b1 येणार आपल्याकडे 3 आणि b2 येणार आपल्याकडे 2. सॉरी, आपल्याकडे याच्यामध्ये आपल्याकडे आता a1 ची व्हॅल्यू येणार हियर इज इक्वल टू 2, b1 इज इक्वल टू 3, b2 इज c1 इज इक्वल टू 2. सेकंड इक्वेशन मध्ये आपण कंपेअर करू. बघा, a1 इज इक्वल टू कोएफिशिएंट झाला इथे 1. इथे काळजीपूर्वक लक्ष द्या, y चा जो कोएफिशिएंट आहे तो आहे -1 बाय 2. हे अपॉन मध्ये 2 आहे, म्हणजे इथे b2 ची व्हॅल्यू झाली तुमची -1 बाय 2 आणि c2 ची व्हॅल्यू येणार तुमची +1 बाय 2. आता आपण त्याच फॉर्मॅट मध्ये d फाइंड आउट करू. सो d विल बी फाइंड आउट a1 a2 b1 b2. So put down the values now. a1 that is 2, a2 1, b1 that is 3, -1 by 2 is the b2. So it will be calculated by taking cross multiplications now. 2 into -1 by 2 minus 3 into 1. Here 2 get cancelled. It gives -1.
-3 means -4. It is the value of d. आता आपण फाइंड आउट करू dx. So dx will be find out. dx a1 a2 replaced by c1 c2 and b1 b2 as it is. To put the values now, here c1 will be 2 and c2 will be 1 by 2. b1 will be 3 and b2 will be -1 by 2. आता आपण घेऊ यांच्यामधलं क्रॉस मल्टिप्लिकेशन. काळजीपूर्वक लक्ष द्या. 2 into -1 by 2 -3 into 1 by 2. There 2 and that 2 get cancelled, so it gives -1 -3 by 2. याला जर आपण सॉल्व करण्याचं जर डिसाइड केलं तर बघा याचं आन्सर कसं येणार. याचा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर -2 अशा प्रकारे -2 याचा छेद काय नाही म्हणजे 1 असतो. -3 upon 2 into 1 it gives -5 by 2. It is the value of dx. बघा ही व्हॅल्यू आपली dx ची व्हॅल्यू आहे. आता आपण फाइंड आउट करू dy. dy will be find out now. a1 a2 as it is and b1 b2 replaced by c1 c2. So here put down the values now. a1 a2 means 2 1 and c1 c2 will be c1 c2 2 1 by 2. याला करू आपण सॉल्व. बघा या प्रकारे मल्टिप्लिकेशन 2 into 1 by 2 minus 2 into 1. So here 2 get cancelled, 1 minus 2 it gives -1. इथे आपल्याकडे dy इथे काढलेली आपण d ही व्हॅल्यू आहे आपली dx ची. आता आपण फायनली सोल्युशन काढणार. x कशा प्रकारे फाइंड आउट करतो बघा. काळजीपूर्वक लक्ष द्या. dx by d इथे आपल्याला फक्त काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन करायचं आहे. dx बघा dx ची व्हॅल्यू काय -5 by 2 अपॉन, काळजीपूर्वक लक्ष द्या, अपॉन मध्ये आहे d म्हणजे -4. नेक्स्ट स्टेप मध्ये काय लक्ष द्या, हे -4 डिवाइड आहे. मला जर मल्टिप्लाय पाठवायचे असतील तर मी असं लिहिणार -5 by 2 into, बघा हे 4 उलटे होणार म्हणजेच 1 by -4. बघा म्हणजेच नेक्स्ट स्टेप मध्ये काय येणार, आता सरळ सरळ वरचा गुणाकार आणि खालचा गुणाकार, 5 1 5 -5 अपॉन बेचूक 8 माइनस माइनस गेट कैंसल. 5 by 8 is the value of x. So y will be find out now. Y dy by d dy is -1 and d is -4. So minus minus get cancel. 1 by 4 is the value of y and 5 by 8 is the value of x. And so solution will be write down in the format of, मी इकडे लिहितो बघा, solutions इकडे लिहितो. Solution is equal to x comma y is equal to x means आला आपला 5 by 8 आणि y आला आपल्याकडे 1 by 4. हे झालं या लास्ट प्रॉब्लेमचं आन्सर.